लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतली काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने काही महिन्यांपूर्वीच DOP हर्षद गायकवाड सोबत साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तर आता लवकरच ज्ञानदा बोहल्यावर चढणार आहे. 6 मेला हर्षदची हळद अगदी थाटात पार पडली. सोशल मीडियावर हर्षदच्या मित्रांनी हे व्हिडिओजही शेअर केले. एंगेजमेंट नंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती लग्नाची. अखेर ज्ञानदा आणि हर्षद 8 मे रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानदाची हळद सुद्धा 8 मेला सकाळी अगदी साध्या पद्धतीने पार पडणार आहे. तर त्याच दिवशी लग्नही पार पडेल. दोघांची जोडी कशी जमली, शिवाय हे नातं प्रायव्हेट ठेवण्यामागे दोघांचा काय विचार होता, याबद्दल ज्ञानदाने राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितलं. काय म्हणाली ज्ञानदा पहा. ही जोडी म्हणजे आम्ही भेटलो 2015ला. आम्ही एक शॉर्ट फिल्म शूट करत होतो. शॉर्ट फिल्म किंवा पायलट शूट करत होतो. आम्ही ऍक्च्युली शॉर्ट फिल्म शूट करत होतो आणि फार जवळचा मित्र आहे ज्ञानदाचा, चिन्मय कुलकर्णी. चिन्या म्हणतो आम्ही. येतो शोज. स्टार प्रवाहाचे नॉन फिक्शन रायटर, व्हेरी गुड रायटर. सो चिन्याच्या शॉर्ट फिल्मसाठी मी ज्याला असिस्ट करत होतो, योगेशला त्याने विचारलं होतं की तू शूट करशील का, आणि योगेश म्हणाला हो मी असेल, माझा असोसिएट असेल. आणि मग आम्ही त्या दिवशी सेटवरती गेलो. तर त्यावेळेस ही असिस्ट करत होती ॲक्च्युली चिन्याला. आणि नंतर आमची अशीच त्यावेळेस भेट झाली आणि जनरल कन्व्हर्सेशन सुरू झाले. त्यावेळेस तिने मला सांगितलं की मला ऍक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी हे करते. परमनंट होईपर्यंत एक काय तो एक शिक्का लागेपर्यंत आपण नकोच करूया. सो तोच एक झोन झाला डोक्यात. आणि ॲक्च्युली जेव्हा लग्न ठरलं की आता लग्न करायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही एवढे काय प्लॅन्स बनवले होते की आपण एक आता फोटोशूट करूया, मग आता तरी आपण आपले फोटोज टाकूया किंवा एक रिव्हील करणं वगैरे जे काही आपण म्हणतो ते. पण नेमकं तेव्हाच हर्षद शूटसाठी कोकणात गेला होता. माझंही शूट आपलं चालूच होतं, लग्नानंतर होईलच प्रेम. सो त्या सगळ्यामध्ये तो वेळ आम्हाला मिळालाच नाही की फोटोशूट करून साखरपुड्याच्या आधी आम्हाला पोस्ट करायचं होतं. प्लॅन होता पण ते घडलंच नाही. आणि नंतर आम्हीच असं विचार केला की डायरेक्ट साखरपुडा झाला असंच पोस्ट करून टाकू. सो ते म्हणजे फ्लोमध्ये घडलेली गोष्ट आहे ती. तुम्हाला कशी वाटली आहे ज्ञानदा आणि हर्षदची जोडी, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा.
मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.